ह्या व्हिडिओमध्ये मी हे डिझाइन शिकवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। नमस्कार, साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे। आज आपण एक महिरपीचं डिझाइन शिकणार आहोत। त्यासाठी लागणार आहे 5 नंबरचे मी 3 कलरचे मोती घेतले, ज्यात मी घेतलाय ग्रे कलर, डार्क चॉकलेटी कलर आणि क्रीम कलर। 30 नंबरचा तंगूस आहे, सुई आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री आहे। मी सुईमध्ये वायर ओवून घेतलेला आहे। ही महिरप जी बनवणार आहोत त्याचं डिझाइन मी हे पिंटरेस्टवर बघितलं होतं, तर मला ते प्रचंड आवडलं, तर मी ते तुम्हाला शिकवण्याचा आज प्रयत्न करणार आहे। तर आपण त्यासाठी सुरुवात करूया। तो महिरप ही वरच्या साइडनी सुरुवात करत असतो, तर ह्या महिरपीसाठी आपल्याला आपण खालनं सुरुवात करणार आहोत। तर आपल्याला आधी सुरुवातीला 3 चॉकलेटी कलरची मणी घालायचे आहेत। इथे मला काळा कलर वापरायचा होता, पण माझ्याकडे काळा कलर नसल्यामुळे मी हा डार्क चॉकलेटी कलर वापरते आहे। हे बघा, 3 चॉकलेटी कलर, नंतर 10 ग्रे कलरची मणी घालते। हे बघा, 10 ग्रे कलरची मणी घातलेत। परत एक व्हाईट मणी घालायचं आहे आणि 4 ग्रे कलरची मणी घालायचे आहेत। हे बघा मोत्या, हे बघा मण्यांचा सिक्स सांगते मी। 3 चॉकलेटी कलरचे मणी घातलेत, 10 ग्रे कलरचा, एक क्रीम कलरचा आणि 4 परत ग्रे कलरचे मणी घातलेत। आता काय करायचे, ह्या व्हाईट म्हणजे क्रीम नंतर येणारा जो ग्रे कलर आहे तो सोडून देऊन, म्हणजे एकदम सुईकडचे आपले 6 मणी सोडायचे आहेत आणि नंतर ह्या खालच्या साइडनी 6 मण्यांतनं सुई बाहेर काढायची आहे। 3 4 5 आणि हा 6, अशी 6 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढली आहे। म्हणजे वरती एक षटकोनी आपलं लूप तयार होईल। हे बघा, हे असं। आता आपल्याला 5 चॉकलेटी मणी घालायचे। हे बघा, सुईमध्ये मी 5 चॉकलेटी मणी घातलेत आणि आता हा खालचा जो एक चॉकलेटी मणी आहे, ह्या 3 मण्यांमधला सगळ्यात शेवटचा, तर त्याच्यातनं सुई आपल्याला खाली काढायची आहे। सुईमध्ये 3 व्हाईट आणि 3 ग्रे कलर घ्यायचे। 3 व्हाईट आणि 3 ग्रे कलरचे मणी। तुम्ही तुमच्या आवडीने इथे कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता। हे बघा, आपण ह्या चॉकलेटी मण्यांमधनं काढल्यानंतर खाली 3 व्हाईट आणि 3 ग्रे कलरचे मणी घातलेत। आता खालचा एक ग्रे कलरचा मणी सोडून 2 ग्रे आणि 1 व्हाईट अशा 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची वरच्या दिशेने। 2 ग्रे आणि 1 व्हाईट म्हणा किंवा क्रीम। असं दिसेल बघा, दोरा ओढून घ्यायचा आहे, हे असं दिसेल। आता 5 क्रीम कलरची मणी घालणार आहे मी। आपल्याला व्हाईट हा मणी ह्या साइडने येऊ द्यायचा आहे। हे काम करत असताना असं कपल्यासारखं होतं बघा, आता इकडे आलेलं आहे, पण हे काम करताना असं येऊ द्यायचं आहे आपल्याला। चॉकलेटी बाजू आपल्या कामाची आहे, तर ती ह्या साइडने आली पाहिजे। आता हा जो मधला 5 मधला जो मधला चॉकलेटी मणी आहे
त्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची. बघा दोरा ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला परत हे बघा हे पांढरी आहे, नंतर 9 चॉकलेटी मणी घातलेत आपण आणि ह्या व्हाईटच्या समोर हा जो ग्रे कलरचा मणी दिसतोय त्यातनं सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. परत आता सुईमध्ये 4 चॉकलेटी कलरचे मणी घालायचे. आता डिझाईन असं फिरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला डिझाईन आपलं असं आहे तर त्याला आपण असं उलटं फिरवून घेणार आहोत. हा पहिला चॉकलेटी मणी सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या 6 मण्यांमधनं एकदम सुई बाहेर काढायची आहे. याआधी आपण एका महिरपीला असं शिकलेलो आहोत, म्हणजे ह्या गॅपचं. आता ही त्या टाईपमध्येच आहे पण फक्त थोडं डिझाईन वेगळं आहे. हे बघा हा जो सुई ह्या 6 मण्यांमधनं खालच्या दिशेने बाहेर काढली आहे. आता आपण 5 क्रीम कलरचे मणी घेणार आहोत. आता हे साईडला जे आधी 5 क्रीम कलरचे होते त्यातल्या मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता इथे खाली आपण ग्रे कलरचं घेतलेलं आहे, म्हणजे आता इथे परत आपले 5 मणी ग्रे कलरचे येणार. आता हा शेवटचा ग्रे त्यामधनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता 4 चॉकलेटी मणी घालायचे. चार चॉकलेटी मणी घातल्यावर पहिला एक मणी सोडायचा आणि त्याच्या पुढच्या एकच मण्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढून घ्या. आता 5 चॉकलेटी कलरचे मणी घालायचे आपल्याला. बघा तर हे साइडचे जे 5 ग्रे आहे त्याच्या मधल्या मण्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता 5 ग्रे कलरचे मणी घालायचे आहेत. तर ह्या क्रीम मधल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता 9 क्रीम कलरचे मणी घालायचे आहेत. तुम्ही ह्या सिक्वेन्समध्ये जोड मण्याचा वापर करू शकता. फक्त हा येणारा जो 9वा मणी आहे तो एकटा सोडून. ते 9 क्रीम कलरचे मणी घातलेत आणि आता ह्या वरतून येणाऱ्या 3ऱ्या चॉकलेटी मण्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढते. हे तुम्हाला करताना लक्षात येईल. आपण इथे आपले षटकोन बनत चालले त्याच्यामुळे आपण षटकोनात नेहमी जसं विणतो ना तसं ह्या मधल्या मण्यावर विणकाम करायचंय आपल्याला. आता इथे आपली क्रीम कलर आले तर आपल्याला आता 4 क्रीम कलरचे मणी घालायचे आहेत.
हे बघा मी 4 क्रीम कलरचे मणी घातलेत. आता असं डिझाईन आपल्याला वरती पकडायचं आहे. आता ह्या 9 मधला हा पहिला मणी सोडून द्यायचा आहे. पुढच्या 6 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. आता 5 ग्रे कलरची मणी घालायचे. तर हे साईडच्या ग्रे मधनं मधला जो मणी आहे त्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. आता 5 चॉकलेटी मणी घ्यायचे. आता हे खाली चॉकलेटी मधला जो मधला आहे 5व्यातला मधला त्यातनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता इथे थोडं लक्ष द्या. आपल्याला डिझाईन इथे आपला एंड झालेला आहे, पण आता आपल्याला इथून ह्या साईडनी परत वरती उलटं विणकाम करायचं आहे. तर आता आपल्याला हा जो आपण ज्या मण्यातनं सुई बाहेर काढली त्यावरनं दोरा असा फिरवून घ्यायचा आहे, वरतून फिरवून घ्यायचा आहे. आणि ह्या पुढच्या आत्ता आपण जे 5 मणी घातलेत त्यातल्या 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. हे बघा हे असं दिसेल, इथनं दोरा आल्यासारखं दिसेल. आता परत चॉकलेटी 5 मणी घालायचे आहेत. आता ग्रे मधल्या 5व्या मण्यांमधला मधला जो तिसरा आहे त्याच्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता इथे ग्रे कलरचा पट्टा आपल्याला पूर्ण करायचा आहे, म्हणून आता मी 9 ग्रे कलरची मणी घालणार आहे. ह्या व्हाईट मधनं वरच्या दिशेने बाहेर यायचं आहे. हे बघा असे असे पट्टे तयार होताना दिसतील. आता इथे वरती आता 4 ग्रे कलरची मणी घालायची आहेत आधी. हे बघा 4 ग्रे कलरचे मणी घातलेत. 9व्या मधला हा पहिला मणी सोडून दिलाय. पुढच्या 6 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. पाच चॉकलेटी मणी येणार आहेत. हे बघ आता इथे ह्या चॉकलेटीचं इकडचा खालचा पार्ट पूर्ण होणार आहे आणि दुसऱ्या पाकळीला सुरुवात होणार आहे. तर आता हा जो मधला मणी आहे त्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. इथे ह्या साईडचा आकार फक्त पूर्ण होतोय. या भागापासून आपल्याला दुसऱ्या पाकळीची सुरुवात करायची आहे. तर आता इथे परत पहिल्या सिक्वेन्स सारखं बघा 3 व्हाईट
आणि 3 ग्रे असे मणी घालायचे आहेत. म्हणजे आता आपली ही डिझाईन पूर्ण झालेली आहे इथपर्यंत. आता इथून हा पार्ट तयार करायचा आहे. आता 3 व्हाईट आणि 3 ग्रे मणी घेणार आहे. करायला खूप सोपी आहे, थोडी आधी किचकट वाटते. आता हे बघा, मी 3 व्हाईट आणि 3 ग्रे घातलेत. खालचा एक ग्रे कलरचा मणी सोडून पुढच्या 2 ग्रे आणि 1 व्हाईट मधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता 5 क्रीम कलरचे मणी घालायचे. ह्या चॉकलेटी मधला जो मणी आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता हे बघा, आपल्याला हा चॉकलेटीचा भाग पूर्ण करायचा आहे. त्यात आपण 9 चॉकलेटी मणी घालणार आहोत. तर ह्या मण्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे षटकोन तयार होतील बघा वरती आपले. आता परत आपल्याला खालच्या दिशेने यायचे म्हणून 4 चॉकलेटी मणी घालणार आहे मी. डिझाईन असं करायचं. या ग्रे नंतर जो पहिला मणी आहे तो सोडून द्यायचा. पुढच्या 6 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. दोरा ओढून घ्यायचा आहे. आता क्रीम कलर घालायचे आहेत आपल्याला 5. तर ह्या मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर फिरवायची. आता 5 ग्रे कलरचे मणी. आता हा जो शेवटचा ग्रे आहे त्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. चार चॉकलेटी मणी. मण्यांचा एकदा सिक्वेन्स कळाला की ती कुठे मणी घ्यायचे तर ही डिझाईन खूप काही अवघड नाही आहे. हे बघा, आता हे 4 मणी घातले. 4 मधलं खालचा एक सोडायचा. फक्त वरच्या एका मण्यातनं सुई बाहेर काढायची. वायर घट्ट ओढून घ्यायचे. 5 चॉकलेटी मणी घालायचे. चॉकलेटी मणी घातले. या 5 ग्रे मधल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता 5 ग्रे कलरची मणी घालणार. या क्रीम मधल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. तर क्रीम कलरची लाईन पूर्ण करायची ही, म्हणून 9 क्रीम कलरची मणी.
चॉकलेटून वरती यायचे. 4 क्रीम कलरचे मणी. खालचा एक मणी सोडायचा. पुढच्या 6 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. पाच ग्रे कलरची मणी. ह्या ग्रे मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. 5 चॉकलेटी मणी घालायचे. परत इथे लक्ष द्या. आता इथे आपल्याला खाली बिनायचं नाहीये, तर इथून आपल्याला वरती उलटं वापस जायचंय. म्हणून हा मधला जो मणी आहे त्यातनं मी फक्त तो आकार पूर्ण करण्यासाठी किंवा ती पाकळी पूर्ण करण्यासाठी सुई खालच्या दिशेने बाहेर काढते. आता इथून आपल्याला असं उलटच फिरायचंय. हे जसं आपण खाली खाली येत गेलो इथे, तसं आता हा चॉकलेटी केल्यानंतर पुढे इकडे खाली यायचं नाही आपल्याला. तर ह्या मण्यातनं ज्या मण्यातनं सुई मी बाहेर काढली त्याच्या वरतून सुई अशी घेऊन या साईडच्या 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट. आता परत 5 चॉकलेटी मणी घालायचे. ह्या ग्रे मधल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता 9 ग्रे कलरची मणी घालायची. ह्या व्हाईटमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची. हे बघा आपलं एवढं डिझाईन तयार झाले. आता ह्या जर महिरपची तुम्हाला म्हणजे शेवट करायचा असेल तर तो कसा करायचा ते सांगते. आता आपल्याला ग्रे कलरनीच शेवट करायचा आहे आणि इथे फक्त आपल्याला पाकळी जॉईंट करायची. ही अशी जी वाकडी दिसते तर हे आपल्याला असं इथे पूर्ण करायचं. तर काय करायचं, आता हा एक षटकोन येणार आहे इकडे फक्त. तर आता मी 4 ग्रे कलरचे मणी घालून घेते. बघा 4 ग्रे कलरचे मणी घातले. डिझाईन असं केलं. खालचा पहिला मणी सोडला. पुढच्या 6 मधनं बाहेर यायचे. आणि इथे चॉकलेटी 5 मणी घालायचे. पाच मणी घालून ह्या मधल्या मण्यातनं सुई खाली आणायची.
आता तुम्ही ही सुई इकडे बाहेर निघाली आहे, तर तुम्ही वरती असं परत वरती घेऊन ह्या साईडनी घेऊन इकडे वरती गाठ मारू शकता, किंवा खाली इकडे फिरवून ह्या साईडला आतमध्ये नेऊन तिकडे पण गाठ मारू शकता. तर आपण काय करू, खालच्या दिशेनेच जाऊ. अजून या खालच्या 2 मण्यांमधनं सुई मी बाहेर काढली. आता इकडे या साईडला नेऊन आतमध्ये मी गाठ मारते. गाठ मारल्यानंतर एक 4-5 मण्यांमधनं सुई परत फिरवून घ्यायची. आणि वायर कट करायचं आहे. तसं सुंदर आपलं डिझाईन तयार होईल. हे बघा, हे पहा, आपलं सुंदर अशी मैरप तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.